राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या चळवळ प्रतिबंध करण्याकरता आणलेला आहे। त्याच्यावर हरकत घेण्याकरता 1 एप्रिल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे। सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस ॲक्ट आहे, फौजदारी कायदा आहे, मोक्का कायदा आहे, EAPA कायदा आहे, अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ताब्यात असताना त्याने पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहे। या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत, 2 लाखापासून 5 लाखापर्यंतचे दंड आहेत। इतकंच नाही, संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं, घरातल्या महिलांना त्यांच्या मुलांना बेघर करण्याची सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे। संपूर्ण अजामीनपात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडेही तुम्हाला दाद मागायला अधिकार नाही। आज UAPA खाली अंदाजे 8,000 लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे। तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं हा पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। त्या विरोधात CPMच्या वतीनं, C2च्या वतीनं, जनसंघटनेच्या वतीनं सोलापूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सह्याची मोहीम आम्ही घेणार आहे। सोलापूर शहरामध्ये अंदाज 1 लाख सह्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाख सह्या, या सह्या जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊ आणि हे जर सरकार मागं घेतलं नाही तर 20 मेला देशव्यापी सार्वत्रिक संप होत आहे। त्या संपामध्ये हा कायदा रद्द करा ही मागणीसुद्धा लावून धरू आणि हजारो माणसांना रस्त्यावर आणून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे, या चळवळीत सहभागी व्हा, सह्याच्या मोहीममध्ये सहभागी व्हा आणि या राज्याला वाचवा अशी कळकळीची विनंती करीत आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।